तर सगळ्या लोकांची भावना काय होती त्यावेळेस, अजितदादाला उपमुख्यमंत्री करायचं आणि पवार साहेबाला तर करायचं होतं भुजबळ साहेबांना. शेवटी पवार साहेबांनी तेच केलं आणि पहिल्या नंबरला माझंच नाव लिहिलं, धस सुरेश रामचंद्र सही, अजितदादा यांना उपमुख्यमंत्री करावे. आणि मागं त्यांचा पुतण्यान पोरगा बघत होता. जे आमचा काटा काढला पुढं 5 वर्ष, आमचा निरपाच काढला. आणि त्याच भुजबळ साहेबाला ज्यावेळेस जेलमध्ये गेले तेव्हा भेटायला मीच गेलतो फाकड्या. म्हणलं कसं काय चाललंय भुजबळ, मुद्दाम आई शपथ मुद्दाम गेलो. छगन भुजबळ, भुजबळ साहेब त्यांचं आणि माझं कधीच काय पटलेलं नाही. का नाही, त्यांनी फार मनामधून राग धरणारे व्यक्ती आहेत म्हणजे भुजबळ साहेब. पण तुमचा त्यांचा काही संबंध नव्हता? नाही, माझा आणि त्यांचा संबंध कुठे आला नाही. एका वेळा एका निवडणुकीत भुजबळ साहेबांनी मला मदतही केली, तसं नाही. पण काय झालं, आम्ही 2009ला निवडून आलो आणि पवार साहेबांनी यांचं वादावादी चालली, उपमुख्यमंत्री कोणाला करायचं. तर सगळ्या लोकांची भावना काय होती त्यावेळेस, अजितदादाला उपमुख्यमंत्री करायचं आणि पवार साहेबाला तर करायचं होतं भुजबळ साहेबांना. शेवटी पवार साहेबांनी तेच केलं, अजितदादांना काय उपमुख्यमंत्री केलं नाही. पण आम्ही काय झालं की आत्ता जे सावे साहेबांचं चेंबर आहे त्यावेळेस डावकर साहेब तिथं असायचे, त्यांचं चेंबर होतं. निरंजनचे वडील वसंतराव डावखरे साहेब, वसंतराव डावखरे साहेबांच्या तिथं एक सह्याची मोहीम घ्या म्हणले, कुणाला किती मतं पडतात ते. आमचे राष्ट्रवादीचे त्यावेळेस 72 का 69 सीट निवडून आलते आणि 2-3 अपक्ष असे 72 सीट. आमचा सगळ्यांचा पहिला आग्रह असा होता की मुख्यमंत्री करावं, अजितदादांना मुख्यमंत्री करावं. आमच्या सगळे आमदार जोशात होते बरं, कारण काँग्रेस पक्षाच्या जागा कमी आल्या, 10 जागा कमी होत्या. 2009ला आम्ही सगळ्यांचं मत काय होतं की उपमुख्यमंत्री अजितदादा करावे. तर आम्हाला काय माहिती, आम्ही पक्षात होतो, कोणीतरी एक कागद आणला, म्हणले लिहा नावं आणि करा सह्या आणि द्या शरद पवार साहेबाकडे पाठवून. म्हणलं ठीक आहे. ते पहिला कागद घेतला आणि पहिल्या नंबरला माझंच नाव लिहिलं, धस सुरेश रामचंद्र सही, अजितदादा यांना उपमुख्यमंत्री करावे. आणि मागं त्यांचा पुतण्यान पोरगा बघत होता. जे आमचा काटा काढला पुढं 5 वर्ष, आमचा निरपाच काढला. सार्वजनिक बांधकाम खातं गेलं त्यांच्याकडं, भुजबळ साहेब. 1 रुपयाचं सुद्धा निधी 9 ते 14 माझ्या मतदारसंघात दिला नाही. दिला तरी बी त्याचा बोऱ्या वाजून टाकायचे भुजबळ साहेब. म्हणजे भुजबळ साहेब डोक्यात ठेवणार आहे म्हणजे एखाद्याला. आणि त्याच भुजबळ साहेबाला ज्यावेळेस जेलमध्ये गेले तेव्हा भेटायला मीच गेलतो फाकड्या. म्हणलं कसं काय चाललंय भुजबळ, मुद्दाम आई शपथ मुद्दाम गेलो. तेव्हा भुजबळ सांगू, ए फोटो नको काढू, अमकं नको, देवेंद्र फडणवीसकडे फोटो जाईल, अमकं जाईल. अरे म्हणलं बरं झालंय, मस्त. त्यांचा कार्यक्रम बी मस्त झाला, देवेंद्र फडणवीसांनी केला. त्याच्याबद्दल देवेंद्रजी तुमचं बी ओके, मग आपण त्याच्यामुळं फिदा आहे देवेंद्र.